बातमी संगमनेरमधून. संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील कृषी आणि डेअरी प्रदर्शनास 4 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी भेट दिली. विशेष म्हणजे राज्यस्तरीय संकरित गाय आणि सौंदर्य स्पर्धा हे या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण. या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील दूध उत्पादक शेतकरी प्रवीण जाधव यांच्या होस्टन फ्रिजन या प्रकारातील गायीनं 54 किलो 300 ग्रॅम दूध देत पहिला क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे पहिल्या 3 क्रमांकांपैकी 3ही पुरस्कार हे प्रवीण जाधव यांनीच पटकावले. या क्षेत्रामध्ये तर जिद्द महत्वाची, सगळ्यात महत्वाची. काम कष्ट करण्याची तयारी पाहिजे, कारण याला सगळ्याला एक वेळेस जेवण जरी मागे पुढे झालं चालतं, पण याला टायमिंग हा सगळ्यात महत्वाचा क्षेत्रामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्रीडिंग, फिडिंग आणि मॅनेजमेंट या 3 गोष्टी जर शेतकऱ्यांना अवलंबल्या तर कोणी या क्षेत्रामध्ये हे होऊ शकतं. पण आम्हाला बघून आम्ही 1 नंबर केला म्हणून या क्षेत्रात कोणी येऊ नये, सगळ्यात महत्वाचं. कारण या क्षेत्रात जेवढं दिसतंय त्यातला 1% नाही. कारण सगळ्यात म्हणजे अधोगती क्षेत्र जर म्हणलं तर एका दुधाला भाव नाही. आणि जर आज 40 रुपये रेट मिळायला लागला तर कधी 30 रुपयावर किंवा 20 रुपयावर सांगता येत नाही. कळस कृषी प्रदर्शन हे खरं तर महाराष्ट्रामधलं नव्हे तर देशातलं एकमेव मॉडेल आहे की ज्या ठिकाणी लाईव्ह डेमो प्लॉट आणि त्याच्यानंतर 350 पेक्षा जास्त व्हरायटीचे लाईव्ह डेमो प्लॉट 6 महिने अगोदर तयारी सुरू होते. आणि विशेष म्हणजे यांची ताकद आहे की सागर वागचौरे आणि यांच्या टीमची ताकद आहे की ही लोक दोन्ही तालुक्यात प्रत्येक वेळी त्यांना नवीन नवीन जागा शोधाव्या लागतात. ती जमीन माळरानावरची सुपीक बनवणं आणि तिथं ही नजरेत भरतील अशी पिकं तयार करणं. वेगवेगळ्या इंटरनॅशनल कंपन्या देखील हक्काबक्का होतात की आपल्या क्रॉपच्या, आपल्या सीडमध्ये एवढी ताकद आहे.